Hello students, welcome to my Sniper Trading channel आणि इंडियन अनालिसिस मध्ये सगळ्यांचं हार्दिक 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 स्वागत. सो बेसिकली ट्रम्पचा अल्टिमेट 48 तासांवरतून आता काही तासच उरलेला आहे फक्त. इंडियन टाइम प्रमाणे मॉर्निंगचं सकाळी 5-6 वाजता आय गेस आणि युएस टाइम फ्रेम प्रमाणे संध्याकाळी 8 वाजता, रात्री 8 वाजता. सो इराणचं काय होईल काय सांगता येत नाही. सो मार्केट त्यामुळे आपलं काय केलंय बघा, मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम दाखवलेस FIs ने DIs ने. ओके, मी काल पण कदाचित सांगितलं होतं की निफ्टीमध्ये काय चालू आहे सध्या. त्याचा जो सेंट्रल नेकलाईन आपण म्हणू शकतो किंवा मिडल लाईन म्हणू शकतो, जो प्रत्येक वेळी सपोर्ट होतोय, रेजिस्टन्स होतोय, त्याचा जो खेळ चालू होता तो परत एकदा त्याने प्रूव्ह केलाय की अशी जी मोमेंटम केलेली आहे त्याने परत इथं तशी मोमेंटम केलेली आहे की त्याचा रेजिस्टन्स त्यानं ब्रेक केलाय. ब्रेक केला ठीक आहे, तो आता ब्रेक करून चाललाय कुठे. सो व्यवस्थित जर बघितला तर तो सध्या त्याच्या सप्लाय झोनला टच करतोय बघा उद्या. ठीक आहे, या लेवलला सप्लाय झोनला टच करतोय. सो बेसिकली उद्या जर गॅपअप झालं इथं तर इथून शार्प डाऊन येईल, शार्प डाऊन येणार इथून. ठीक आहे, एकदम शार्पली डाऊन येणार या लेवल पासूनच. आणि सेम त्याच पद्धतीची मुवमेंट कदाचित बँक निफ्टीमध्ये पण असेल. पण जसं काल आपण डिस्कस केलं, जसं काल अनालिसिस आपण केलं की इथे जो खेळ चालू आहे सपोर्ट रेजिस्टन्स, सपोर्ट रेजिस्टन्स, इथे रेजिस्टन्स, आता इथे सपोर्ट झाला म्हणजे ह्या लेवलला परत ह्या ब्रेक म्हणजे हे केलं, ब्रेकआउट केला या लेवलचा. ठीक आहे, हा ब्रेकआउट फेल करण्याचं काम उद्या करू शकतो मार्केट. आणि इथं जेवढ्या लोकांना उतरवले ना बाईंग साईडला, सगळ्यांना घाबरवते बघा आता. उद्या कदाचित मला तसंच वाटतंय, कारण बरेच लोक पुढे घेऊन बसले असतील प्रीमियम हाय असताना सुद्धा, IV हाय असताना सुद्धा. IV आता सध्या लो नाहीये कदाचित. ठीक आहे, पण इंडियन मार्केटमध्ये आज बुलिश मोमेंटम तर दिलं. लेट्स चेक विथ बँक निफ्टी. लुक, सेम वे सप्लाय झोन मध्ये आता एंटर करेल उद्या पण बँक निफ्टी. आज सुद्धा हा रेजिस्टन्स होता तो ब्रेकआउट, म्हणजे कालच ब्रेकआउट दिला होता आणि आता तो जवळपास सप्लाय झोन वरती टच होईल. हा रेजिस्टन्स चांगलाच आहे 54,000चा, 54,000, 53,000चा, 53,000चा जवळपास. हा पण म्हणजे इथून पण रिॲक्शन येऊ शकते, पण गॅपअप झालं इथपर्यंत वगैरे तर इथं टच होऊन वीक तयार होऊ शकते. रेड कॅन्डल उलटी हॅमर तयार होऊ शकते. तो मार्केट मग उद्याच कदाचित चांगली रेड कॅन्डल करेल इथे अशी. लेट्स सी. काय सांगता येत नाही बघ, काय सांगता येत नाही. आपण 1,000-2,000 पॉईंट पण म्हणजे 3-4 हजार पॉईंट बँक निफ्टी पडू शकतो, 1,000 पॉईंट निफ्टी पण पडू शकतं. इट इट डिपेंड्स ऑन वॉर सिच्युएशन. पण तुम्ही एक लक्ष दिलं का की इंडियन मार्केट आज कशामुळे चालायला लागले, वॉरच्या सिच्युएशन मुळे चालायला लागले बघा. कुणाचा काय किती संबंध आहे बघा तुम्ही. ओके, लेट्स लुक. ICICI सेम वे सप्लाय झोन मध्ये एंटर होतंय. झोन ICICI मध्ये खरंच या चांगली मोमेंटम आली, मस्त मोमेंटम आली. म्हणजे 3 सोल्जर्स तयार झाले इथे. आपण प्रत्येक सोल्जरच्या खाली बघा बायर सालीची फाट झाली, बायर सालीची फाट झाली. आणि आता हा सोल्जर पण सप्लाय झोन मध्ये एंटर होते आणि इथून सेम रिॲक्शन येणार. जसं प्लीज हे लेवल्स मार्किंग करून घ्या, जसे निफ्टी बँक निफ्टीचे आहेत तसेच हे जे पण आहेत. HDFC चे पण सेम सप्लाय झोन मध्ये एंटर झालेला आहे. हा सप्लाय झोन आहे याचा. ठीक आहे, गॅप आहे इथे, राईट. गॅप इन द सेन्स गॅप नाही म्हणता येत त्याला, इथे गॅप आहे असं म्हटलं या लेवलला. ओके, लेट्स सी. आता ह्या झोन पासून तर रिॲक्शन आले नाही. सो उद्या गॅपअप कदाचित हे पण होऊ शकतं आणि मग एक उलटी हॅमर इथे तयार होऊ शकते. ठीक आहे, म्हणजे कशी म्हणते मी तुम्हाला बघा, ही कॅन्डल अशी जरा वीक मोठी इथे तयार होऊ शकते अशी. शूटिंग स्टार काय म्हणतो आपण त्याला, शूटिंग स्टार म्हणतो. कुठला शूटिंग स्टार आणि काय, आता इथं सगळं मार्केट सगळं न्यूज मुळे चालायला लागले. पण
HDFC बँक किती पण पडू दे ह्या लेवलला बाय करा बरं का. 695, 680, 700 ह्या लेवलला HDFC बँक बाय करा. म्हणजे इव्हन मी करणार आहे. आय एम नॉट अ सेबी रजिस्टर बट अनालिसिस मला हे सांगते की ह्या लेवलला बाय केलं पाहिजे. बट ह्या लेवल कधी बाय करायचं, जेव्हा आपण चेक करू की इथे कॅन्डल जी येणार आहे ती कोणत्या फॉर्मॅटमध्ये येणार, किती शार्प डाऊनफॉल येणार आहे. ठीक आहे. सो मग तसं आपण बाय करूया. रिलायन्सने काय, रिलायन्स खाली जाणार आहे. रिलायन्स काही करू दे, रिलायन्स अजून सुद्धा खाली येणार आहे. ज्या पद्धतीचं हे जसं दाखवते ना, रिलायन्स खालीच येणार आहे. रिलायन्स ह्या झोनला आलाच पाहिजे बघा इथे 1160 किंवा 1187 ही जी लेवल आहे ना, ह्या लेवलला रिलायन्स आला पाहिजे. लेट्स सी द SBI लाईफ इन्शुरन्स. SBI लाईफ इन्शुरन्स कालच बुलिश मोमेंटम दिलं होतं, चांगली मोमेंटम दिली होती. आज पण सेम मोमेंटम दिलेली आहे. उद्या काय करेल SBI लाईफ इन्शुरन्स सांगता येत नाही, कारण सप्लाय जो याचा थोडासा अपवर्ड आहे, म्हणजे खूप जरा असं वरती आहे. सो गॅपअप होऊ शकतो का, ट्रम्पचं काय सांगता येत नाही, त्याच्यामुळेच प्रॉब्लेम आहे. गॅपअप होऊ शकतो, कारण गॅपअप जर झाला तर ह्या लेवल पासून मग डाऊनसाइड रिएक्शन आली पाहिजे SBI लाईफ इन्शुरन्स मध्ये. ओके. आणि मग दुसरं काय आपण अजून काय, म्हणजे मेजर स्टॉक्स तर हेच बघतोय मी. BSE, NSE, जिओ फायनान्स सध्या, म्हणजे जिओ फायनान्स आणि म्हणजे यांची प्राइस ऍक्शन खरंच खूप चांगली झालेली आहे. ठीक आहे. फक्त आता काय वॉर सिच्युएशनमुळे जिओ फायनान्स वरती सुद्धा काय रिॲक्शन होते ते बघायला पाहिजे. साइडवेज म्हणजे ज्या पद्धतीनं त्याच्या ओरिजिनला प्राइस झाल्या आणि स्लो 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 सेलिंग चालू आहे. इवन मी सांगतो तुम्हाला इथे RSI डायव्हर्जन्स सुद्धा झालेला असेल. लेट्स सी, विल चेक RSI डायव्हर्जन्स. RSI किती आहे सध्या बघा, डेलीला आहे बघा, आहे का. इथून सगळं डाऊन साइड आहे, इथून सगळं डाऊन साइड आहे आणि इथून सगळं अपवर्ड आहे. सो RSI डायव्हर्जन्स ऑलरेडी झालेलं आहे. ओके. घेऊ शकत होतो आपण, पण ट्रम्प, फक्त आणि फक्त ट्रम्प, दुसरं काही सुद्धा नाही मित्रांनो. इथे ऑप्शन घेतला असता पण काही सांगता येत नाही. ट्रम्पचं सोडून दिलं मी, कारण HDFC मध्ये असंच झालं. सेलिंग मी असं म्हणजे अशा सेलिंग कॅन्डलच्या आधीच इथं प्रेडिट केलं होतं खाली पडणार, हे ते घेऊन ठेवलं. एक सेलिंग पण झाली, इथं जवळपास 9-10 हजारचं प्रॉफिट चालू होतं. दुसऱ्या दिवशी अशी ग्रीन कॅन्डल झाली, हे या सेलरना घाबरवायला. आणि त्यात एक्सपायरी आली ती मंथली, 2-3 दिवसच राहिले होते. मग काय, इथं 2 दिवस साईडवेज गेलं, मला SL हिट झाला, आलं. नंतर HDFC बँक खाली आला सगळा. म्हणून म्हणतोय ऑप्शन ना नाही पाहिजे एक्सपायरी वगैरे यार, प्रॉब्लेम होतो आम्हाला. ओके. सो लेवल्स काही सुद्धा चेंज नाही आहेत. फक्त एवढंच आहे की ट्रेड करताना व्यवस्थित ट्रेड करा, स्ट्रिक्टली स्टॉप लॉस ट्रेड लावून ट्रेड करा. इव्हन मी सांगतो माझ्यासारखं करा, ट्रेड करूच नका. उद्या काय करायचं ते ट्रम्पला करू दे, दिवाळी खेळू देतो आपल्या 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 अगोदर. काय त्याला दिवाळी खेळायची, खेळू दे आणि एकदाच खेळू दे, डोक्याला ताप नको. एकदा तो ट्रम्प तर जाऊ दे, नाहीतर मग ते इराण इराण तर सपू दे, पण काहीतरी होऊ दे. ओके. सो please like the video, share with your friends and subscribe my channel. Will definitely I'll try to make the my trading videos, but we'll see how it works. Okay. म्हणजे कसं करू शकतो आपण, मी बघू. मी 2 दिवस सध्या व्हिडिओ नाही बनवू शकत. सध्या बाहेर एक ट्रिप आहे. सो विल आय गेस 10 तारखेला, या 10 तारखेला आपण भेटू. ओके. थँक्यू. टाटा. बाय बाय.